15-20 दिवसापासून मशीन बंद आहे, त्यामुळे आता आवी पण रोजच्या रोज माझ्या सोबत येतोय. आवी आपल्या सोबत येतोय म्हणजे जेसीबी शिकायला, त्यामुळे आवीच्या हातात दिलाय जेसीबी. बाबा गिअर टाक, ब्रेक नको दाबू, पाठीमागे गाडी आहे, पाठीमागचे येऊन ठोकल्यावर काय करशील? आता ठोकायला आला होता जवळजवळ. अजून एक खडी इथून न्यायची मग जायचं क्रशंड. प्लॅनिंग थोडंसं चेंज झालंय. आज मला अजून एक ट्रिप भरायची आहे इथं. नमस्कार मित्रांनो, मी सुजित म्हणजे जेसीवाला ब्लॉगर आणि नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. त्या दिवशी आमचं इथे हे सगळं काम चाललं होतं. आम्ही हा सगळं पायाचं एक्सकव्हेशन करत होतो. मागच्या 2-3 दिवसापासून हे काम चालू होतं आणि 2-3 दिवस झाले आम्ही दुपारी 2 वाजता काम चालू करतोय. रात्री 2, 2:30, 3 वाजता ते आम्हाला घरी जायला. त्याच्यामुळं 2-3 दिवस झाले आम्ही ब्लॉग पण शूट नव्हतं केला. आव्या भाईला सुट्टी आहे आता. आवी किती दिवस झाले मशीन बंद आहे रे तुझं? 15-20 दिवसापासून मशीन बंद आहे, त्यामुळे आता आवीने थोडासा जेसीबी शिकायला इंटरेस्ट घेतलेला आहे. आवी पण रोजच्या रोज माझ्या सोबत येतोय आणि आता आपला माईक पण आलेला आहे. सो आता आम्ही चाललोय खडी आणायला, कारण इथं आता पायाचं एक्सकव्हेशन झाले, फुटिंग उभ्या करायच्या, त्यासाठी आम्हाला खडी आणायची, म्हणजे खडी आणि क्रशंडचं स्टॉक करायचं आहे. मग उद्या लेबर येणार आहे आणि लेबर आल्यानंतर मग तिकडचं काम पण चालू होणार आहे. त्यासाठी आम्ही आता खडी आणायला चाललो आणि खडी आणायला लेबर पण नाही, खडीची क्वांटिटी थोडीशी कमी आहे. सो मी आणि आवी आणि आमचे ज्येष्ठ निरीक्षक आम्ही सगळे ते मिळून खडी गोळा करून बकेटमध्ये भरणार आहे. आमचं प्लॅनिंग झालं होतं की आम्हाला आधी खडी भरायची, पण तेजस काय अजून आलेलं नाही. आवी आणि मी सोबतच आलो होतो आणि घरून निघले आमच्यासोबत एक खतरनाक किस्सा झाला की आम्ही म्हणजे आमच्या इथून साईडवरती यायला एक शॉर्टकट होता. आम्ही परवा दिवशी नाईट करून संध्याकाळी घरी ट्रॅक्टरवाल्यांसोबत गेलो, तेव्हा तो रोड चालू होता. मग आम्हाला वाटलं की आम्ही त्या शॉर्टकटनी लवकर येऊ साईडवरती. ऑलरेडी आम्हाला निघायला 9-9:15 झालेच होते साईडवरती यायला. मग तिथून आम्ही लवकर निघालो आणि त्या रस्त्याने आलो, तर तो रस्ता जवळजवळ म्हणजे शेवटला जिथं आम्ही ह्या साईड जवळ येतो त्या पॉईंटला एकदम रस्त्यापर्यंत आलो आणि तो रस्ता बंद होता. मग आम्ही तिथूनच त्या रस्त्यापासून रिटर्न येत येतात आम्हाला अजून एक शॉर्टकट सापडला, तर आम्ही त्या शॉर्टकटनी यायचा प्रयत्न केला, तर तो शॉर्टकट पण हे होता. मग नाही करून आम्हाला जो मेन रोड आहे मग त्याच रोडने आम्हाला यायला लागलं. असा सगळा किस्सा झाला. इथं गेल्यानंतर तेजस पण आला नव्हता. आम्हाला ते खडी गोळा करायची होती, मग ते खडीचं आम्ही थोडंसं कॅन्सल केलं आणि दुसऱ्या साईडवरती एका डंपर आलेला आहे, त्या साईडवरून डंपरमध्ये खडी भरून द्यायची आहे आणि ती खडी जे आपलं 40 एकरचं काम चालू आहे त्या साईडवरती आम्हाला टाकायची ती खडी. मग त्याच्यामुळे आता मी आणि आवी चाललोय आणि त्यांना ती खडी भरून दिल्यानंतर परत मग अजून नवीन एक साईडचं काम चालू करायचं, तिथं आम्हाला पायाचं एक्सकव्हेशन करायचं. त्याच्या आधी आम्हाला परत ह्या साईडवरती येऊन इकडची खडी आता जर गोळा करून द्यायला लागली तर सगळं हे काम आधी करायला लागणार आहे. आता जवळजवळ दुसऱ्या साईड जवळ आलेलोच आहे आम्ही. आवी आपल्यासोबत येतोय म्हणजे जेसीबी शिकायला आणि रस्ता पण बऱ्यापैकी मोकळा आहे. तर इथं असं सगळा रस्ता आहे, मग त्यामुळे आवीच्या हातात दिलाय जेसीबी. आवी चालवतोय मस्त, रस्ता पण मोकळा आहे. अरे बाबा गिअर टाक, ब्रेक नको दाबू, पाठीमागे गाडी आहे. अरे ब्रेक नाही दाबायचा कधीच, याला काय क्लच वगैरे नाही. पाठीमागचं येऊन ठोकल्यावर काय करशील? आता ठोकायलाच आला होता जवळजवळ. आवीला लागली क्लच दाबायची सवय, आवीने क्लच दाबला. क्लच आपल्या जेसीबीला क्लच नसतो, म्हणजे असतो पण इलेक्ट्रॉनिक असतो. आणि आव्या गिअर टाकायला गेला तर क्लच समजून ब्रेक दाबला, पाठीमागची गाडी ठोकली असते आम्हाला. ब्रेक नको दाबू आव्या, नाही दाबलं अरे एक्सलेटरवरचा पाय पण नाही काढायचा, पटकन एकदम 0 सेकंदामध्ये असं कळत न कळत झालं पाहिजे, तेवढंच टायमिंग शॉट. तुझ्या मशीन सारखं नाही, एकदा फॉरवर्ड केलं का फॉरवर्ड. तर त्या साईडवरती आता ऑलमोस्ट जवळजवळ पोहोचलो, 5 मिनिटात पोहोचेल. गाडी तर आधीच येऊन थांबलेली, त्यांचे पण बराच वेळ झाले, कॉल वगैरे येतात ते, तर त्यांना एकच गाडी भरून द्यायची आम्हाला. मित्रांनो साईडवरती आम्हाला एवढी एक खडीची गाडी भरून द्यायची होती. गाडी तर भरून दिली, आता कमी पडते का विचारायला लागेल. हो अजून लागणार आहे का पाठीमागच्या साईडला? पडायला अर्ध्या तुम पडायला भर. हावरी करू का आधी? कर आधी लेवल करून घेतो, म्हणजे लेवल केल्यानंतर जर असं लक्षात येईल. जर अजून जास्त लागणार असेल तर टाकता येईल त्यांना. एक टाक एक मग कर.
वाले मामा बघा कुठे जाऊन बसले. मामा काय प्लॅनिंग आहे आज? ही एक खडी ना अजून एक खडी इथून न्यायची आणि मग जायचं क्रेशंडो. अजून इथून एक खडी नाही हा मी इथंच थांबू. ते तू आपलं ठरवायचं. मला पण तिकडचं हे करता नसतं आलं. काय तेवढं काम केलं असतं ना फायनल मी. मग जाऊ दे, मग एवढी खडी करून मग जातो मी क्रेशंडो. मी एकदा त्यांना विचारा अजून एक खडी भरायची असेल तर काम भरायची पाया उकरायचं ना तिकडे. कारखान्यावर नाही सांगितली शेटने बारक्या. चालते चालते. वाटेकर वाडीला खाली करायची. वाटेकर वाढवून येतो ना एक भरून दे, मग तू जा इकडे मी जाईन इकडे. बघू एवढे भरून झाल्यावर कॉल करू त्यांना नाही का. आमचं कारण आधी तू planning तिथवर झालं जात होतं. तर मी येईन ना. हा तू इकडे पोचत तर मी परत या बसलोय. बघ तू विचारून मी एकदा. आमचं आधी प्लॅनिंग ठरलं होतं की एकच खडीची गाडी भरून द्यायची आणि तिकडच्या साईडवरती थोडंसं काम चालू आहे तर ते फायनल करायचं. आता मामा म्हणतात की त्यांना अजून एक ट्रिप भरायला लावली आहे. मग आता जर हे ट्रिप भरून मी ते खाली करून येईपर्यंत मला इथंच थांबायला लागणार आहे. बघू आता एवढी खडीची गाडी भरल्यानंतर त्यांना एकदा विचारतो, म्हणजे आमच्या दादांना विचारतो की कसं काय प्लॅनिंग करायचं आहे. जर ते बोलले थांब तर मग इथंच थांबायला लागणार आहे. खडीची जर गाडी ऑलमोस्ट भरूनच झाली, जरा थोडीफार कमी पडली तरी मग काय हरकत नाही, कारण आपल्या घरच्या माता side वरती जिकडे घेऊन जायची. बाहेर जर टाकायची असतील तर आम्ही ते बाहेरूनच भरून आणतात मामा. पण आता हे आम्ही स्टॉप केलेलं होतं. हे रस्त्याचं काम पण आपणच केलेलं आहे. एका ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असणार आहे. मी आवी आमचे ज्येष्ठ निरीक्षक आम्ही सगळेजण एकत्रच होतो त्या ब्लॉगमध्ये. ते काम तर आम्ही इकडचं काम तर आम्ही एकत्रच मिळून केलेलं आहे. मग इथे बरीचशी खडी उरली होती, बाहेरून आणण्यापेक्षा इथली स्टॉक भरून दिला. आता इथं थोडी ह्या कोपऱ्यामध्ये कमी पडली आहे, तिथं आम्हाला आता थोडीशी फिलअप करायला लागणार आहे, कारण खडीचा स्टॉक भरपूर आहे. त्यामुळे काळजी करायची काही कारण नाही आहे. मला वाटलं तुम्ही 2 खडीच्या ट्रिपा म्हणते ते हॅलो. भरणार आहेत. हा ते सुजित म्हणतो मग इथं थांबू का काय परत खाली करून येतो काय म्हणते बघ. हॅलो. प्लॅनिंग थोडंसं चेंज झालंय. आज मला अजून एक ट्रिप भरायची आहे इथं. त्यांना विचारलं आम्ही दादांना आमच्या की अजून एक ट्रिप भरायची आहे का, आणि ट्रिप भरून झाल्यानंतर हेवाला जे खडी आहे ती थोडीशी गोळा करायची. मग आम्ही चाललो आता मामांसोबत. तसं पण इथं थांबून फायदा नाही, कारण आम्हाला अजून एक ट्रिप भरायचीच आहे. मग परत आम्ही डंबरसोबत हे आवी झालं का लॉक मोबाईल राहिला का, तर मी आणि आवी आता त्यांच्यासोबत जाणार आहे मामांसोबत मस्तपैकी, आणि मग परत रिटर्न येणार आहे. हिवाली क्रेशंट पण भरून द्यायची आम्हाला. आवी चल उघडा ना. कडी इथे आहे मला माहितीच नाही. बस चल आतमध्ये. कोणाचा ट्रक आहे? मेला मूवी. मामाला लॉक कसं करतात? पट्टी आहे बाहेर. पॉवर स्टीअरिंग. तुम्हाला गिफ्ट मामांना एक गिफ्ट. मामांना गिफ्ट नाही दिलं, मामांना एक माईक दिलं गिफ्ट. थोडेसे गप्पा वगैरे मारले की मामासोबत पण जरा गप्पा मारता येतील नाही का. 1857 मॉडेल आहे काय मामा? हो डबा पण होता आमचा. डबा पण राहिला परत येऊन येते खायला. परत इथं जेवायचं. दुपारचं जेवणाचं प्लॅनिंग तर आमचं इथंच आहे. परत आता 12-1 वाजले का गाडीवर नव्हतं प्लॅनिंग करावं नाही. 11:30 वाजले आता. आम्हाला येता करता अजून 12-12:30 होणार आहे. मग इथं आल्यानंतर आता परत आम्ही जेवायला थांबणार. आता मस्तपैकी मामांसोबत डंपरमध्ये जाणार आहे. तिथं खाली करायची गाडी आणि पुढची ट्रिप आम्हाला क्रेशंटची भरून द्यायची आहे. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. निघाली 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 ती. आम्ही या कॉर्नरला थांबलो होतो. या कॉर्नरला थोडंसं दिसत नव्हतं. आम्ही जाणार होता खाली, पण आम्ही काय केला नाही. मामाने धाडस केलं. मामाने डायरेक्ट तशीच गाडी बाहेर काढली. किंग मामा. अर्धा पाऊण तास लागेल ना आपल्याला जायला. रिटर्न यायला 1 तास. 1-1.5 तास लागेल जाऊन यायला. कसं आहे की आजचा दिवस पण तेच अजून एक जवळजवळ फेलच गेलं म्हणायचं ना. आता इथून आपल्याला तिकडे जाता करता येता जेवता करता 2-3 वाजणार. मग
2 वाजले तुम्हाला परत जायला तिकडे 3-3:30 होणार. अरे काय विचारत नव्हतं ते खाली करून परत एक भरायचं. दिवस जवळजवळ संपूर्ण गेला ना. आज काय वाटत नाही पूर्ण दिवस काम चालणार म्हणून. आजचा पूर्ण दिवस तर आमचं सगळं ट्रिप भरल्यानं जाणार आहे. एका ठिकाणी तर मामांनी खडी खाली गेली आहे. आता त्या साईडला एक अर्धी गाडी खाली करायची आणि अजून बरीचशी खडी लागणार आहे असं म्हणत होते ते, पण अजून काही प्लॅनिंग अजून फिक्स नाही. जर टाकायची झाली तर आम्हाला आजचा दिवस तर पूर्ण खडी टाकण्यातच जाणार आहे. ही आहे आमची नवीन साईड नाही आहे. ऑलरेडी आम्ही इथं काम केलेलं होतं त्या दिवशी. पहिल्या दिवशी एका ब्लॉगमध्ये पण दाखवलं होतं मी. पाठीमागचं 2-3 दिवसापूर्वी इथं काम चालू होतं. इथं आम्हाला डबर वगैरे सगळं लेवल करायचं होतं, म्हणजे पायाचं एक्सप्रेशन करायचं होतं. इथं हा सगळं 40 एकरचा जेवढा दिसतोय प्लॉट, त्याच्यामध्ये आमचं कंपाऊंडचं काम चालणार आहे. त्याच्यासाठी आम्ही डबर वगैरे सगळं व्यवस्थित ठेवून दिलं आहे. त्या दिवशी पाऊस असल्यामुळे याच्यामध्ये थोडी माती वगैरे दिसते. आता खडी घेऊन आलो होतो आम्ही, तर खडी पण व्यवस्थित मामांनी खाली गेली आहे. आता एवढी एकच ट्रिप इथं खाली करायला लावली होती. इथून आम्हाला परत तिकडच्या साईडवरती जायचं आहे, कारण आम्हाला तिथून पण परत जर ते बोलतात की अजून एक खडीची गाडी लागणार आहे. तर सध्या तरी आम्ही एकच टाकणार आहे, कारण आता याच्या पुढची ट्रिप आम्ही तिथे गेल्यानंतर क्रशंड भरणार आहे. क्रशंड भरल्यानंतर आम्हाला ती दुसऱ्या साईडवरती खाली करायची. आता मामा तिकडे चाललेत, एक गाडी तिकडे एक खाली करायचं, म्हणजे आम्ही डिवाईड करून टाकली खडी. आणि त्या साईडला आता एक गाडी तेवढी गाडी खाली गेली की आम्ही तिकडच्या साईडवरती परत जाणार आहे. फायनली आमची गाडी खाली करून झाली. आता जवळ 12-12:30 होत आले. भूक लागली मजबूत मला. डबा आणलेला आहे, मी पण डबा आणलेला आहे. आम्ही तर काही एकटा राहतो, आम्हीचा काही डब्याचा काय विषय नाही. ते म्हणत होते की त्या खालच्या साईडला आम्हीचं लग्न नाही झालं त्याच्यामुळे त्याला डाब्याचं बोललेलं नाही. बरं त्याचं लग्न झालं त्याला पण डबा चालू होईल. आमचे पण हाल असे आधी जे असेच असते. आता जरा बरं झालं. बरं पाहतोय चाललंय बोलू आवेला सिंगल घेतं काय. ते म्हणत होते अजून आहे ना एक ढीक तरी पडायला पाहिजे होता. एक ढीक पडायचं खाली दिवस तर गेली पाहिजे. सांगा तो गाडी मागू उभा एकतर एक मला दिसत नाही काय मागणी तर आता तरी पण जवळजवळ आहे ना अर्ध्यापर्यंत ते पाणी नव्हतं साचलेलं. ते खाली पिसीची करणार 4 बोटाचं पिसीची करणार आहे त्याच्याबद्दल नाही. ते तिथपर्यंत त्याला अर्ध्यापर्यंत आता सगळं काम होईल की त्याचं एका गाडीत नाही व्हायचं. आम्ही काही डबा आणला नाही, त्यासाठी आम्ही इथं गुप्ता वडेवाले म्हणून आहेत, चांगले वडापाव भेटतात तिथं. आम्ही वडापाव घ्यायला थांबलो. ते आता पार्सल करतात ते, त्यासाठी थांबलो आहे आम्ही. मग तिथून जेवण केल्यानंतर बाय द वे प्लॅन म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये अजून एक ट्विस्ट आला. प्लॅन सगळा चेंज झाला आहे. आम्ही सकाळच्या साईडवरती आपण होतो ती साईड पण आता कॅन्सल झाली. आता आम्ही अजून एक नवीन काम चालू करायचं. मग त्या साईडवरती मला JCBला घेऊन जायचं. आता आवे तुझ्या गाडीचं कसं करायचं प्लॅनिंग? गाड्या कशी आणायची बघू देखते. आव्याची गाडी सगळी तिथं साईडवर ठेवलेली आहे, त्यामुळं मग काय आता ती गाडी आणायला संध्याकाळी जात आहे. मी नावे आता डायरेक्ट तिकडे जाणार आहे, म्हणजे वडापाव वगैरे घेतलेले आवेसाठी. हो नका ना, कॉपीराईट येते ना, बंद करा ना ते. आवेसाठी वडापाव वगैरे घेतली की मग तिकडे आम्ही जेवण वगैरे करणार. मामांना एक गाडी भरून देणार. गाडी भरून झाल्यानंतर मग बरं तिकडे चाकणला JCB घेऊन यायचं. आव्यासाठी वडापाव घ्यायचे होते, आम्ही पण खाणारच आहे ते, पण आता आव्याचं कारण सांगून सगळ्यांनी घेतलेत. वडापाव घेतलेत. आता साईडवरती जाऊन जेवण करायचं, भूक भरपूर लागली. आणि आमचं प्लॅनिंग जे सगळे ठरलं होतं ते सगळं प्लॅनिंग चेंज झालेलं आहे आता बऱ्यापैकी. जर चली जनाब प्लीज. तर प्लॅनिंग असं झालं की तिकडचं जे काम करायचं होतं ते सगळं कॅन्सल झालं. आता दुसरं काम चालू करायचं, म्हणजे कॅन्सल नाही झालं, ते थोडंसं पुढं ढकललं. आणि हे काम जे आहे नवीन साईडवरती जायचं, दादांचा फोन आला होता, ते चालू करायचं मला थोड्या वेळात जाऊन. आता बघू, आता सगळ्यात आधी जेवण करणार तिकडे जाऊन आम्ही. मित्रांनो आता दुपारचे 2 वाजले. मगाची साईड तिकडून आलो आम्ही आणि तिकडून आल्यानंतर जेवण वगैरे गेलो. जेवण वगैरे केल्यानंतर आता मस्तपैकी काम चालू झालं परत. मामांची एक गाडी भरून द्यायची तेवढी, ते पण तिकडच्या साईडवरती जाणार. मी मगाशीच सांगितलं की सकाळी जे आपल्याला काम करत ते सगळं कॅन्सल झालं आणि आता आम्हाला दुसरीकडे साईडवरती जायचं, कारण तिकडं पण नवीन काम चालू करायचं आहे. त्या संदर्भात आता बरीचशी माहिती पण सांगितली आणि तिकडचं पण कॉल यायला चालू झालं आता. म्हणजे त्यांना आम्ही बोललो होतो की जेवण वगैरे करून येतो म्हणून. आता कॉल येतात तसं बरोबर एवढी एक गाडी भरून देतो. आणि आवीची गाडी पण तिकडे वासुर्ल्याला राहिली, वासुर्ल्यावरती सकाळच्या साईडवरती राहिली, मग ती पण आणायला आम्ही संध्याकाळी जाणार. मामांना ती क्रशनची गाडी भरून दिली आणि सकाळी काय ब्लॅक कलरला डिझेल टाकलं नव्हतं, JCBला डिझेल टाकलं नव्हतं. आता आम्ही डिझेल टाकायला थांबलो थोडंसं. डिझेल टाकल्यानंतर तिकडं जाणार आहे, कारण आता इथून एक 10-12 किलोमीटर आहे चाकण. चाकणला जाता करता आम्हाला 3 तर वाजणारच आहे. 3 वाजल्याच्या नंतर पुढं काम चालू होईल.
आणि बहुतेक आज पण थोडंसं जास्त वेळ चालवायला लागणार आहे, कारण आता दुपारनंतर काम चालू झालं म्हणलं तिथल्या लोकांच्या पण अपेक्षा असणार आहे की थोडं वेळ जास्त काम करावं म्हणून. आता तर आम्ही डिझेल टाकायला थांबलो आणि डिझेलवाल्यांना स्कॅनर पाठवलं आहे. मग तिकडून पेमेंट आलं म्हणजे ज्यांचं काम आहे ते लोक पेमेंट पाठवणार आहे ॲडव्हान्स म्हणून. मग तिथून पुढे डिझेल टाकायचं आणि नंतर मग तिकडच्या साईडवरती जायचं. फायनली आता संध्याकाळ झाली आहे, बऱ्यापैकी आता काम पण उरकत आले. ह्या साईडवरती आलो होतो आम्ही. आता ही नवीन साईड आपली, इथं आता एक 2-3 दिवस काम चालणार आहे. ह्या साईडला हे ऑलरेडी कॉन्क्रीटचा रोड आहे. इथं आता ड्रेनेज टाकायचं काम चालू होतं. आता 6-6:30 वाजलेत आणि आदित्यला घ्यायला बोलवलं होतं आपली गाडी घेऊन. तर आदित्य घ्यायला आला आहे. आजचा दिवस संपला आहे. आजचा ब्लॉग पण इथंच एंड होतं आहे. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. ले 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 ले